आहे। लोकमान्य टिळकांनी एक चांगली सुरुवात म्हणजे गणरायाची स्थापना करण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणून आपल्या देशभरात गणरायाची स्थापना होते आणि गणेश उत्सवांचं मोठं काम हे की त्यांनी केशरी वृत्तपत्रांचं सुरुवात केली। त्यानंतर आपल्या जवळपास लोकमान्य टिळकांविषयी सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे। थोडं मी अण्णाभाऊंची कृपा करावी। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला। त्यांनी अनेक कादंबऱ्या, पटकथा, काव्यसंग्रह आणि पोवाड्यांची निर्मिती केली। त्यांचे पोवाडे एवढे प्रसिद्ध आहेत। खरं तर मला पोवाडा म्हणायचा होता, पण काही कारणास्तव त्याची मला म्हणजे हे झाली नाही, प्रॅक्टिस झाली नाही, त्यामुळे मी थोडंसं 2 शब्द सांगणार आहे त्यांच्याबद्दल। तर त्यांनी अनेक कथा, संग्रह, कादंबऱ्या, पोवाडे हे चांगल्या भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही। अवघ्या दीड दिवस शाळा करून त्यांनी हे जे पुढं घोर समाज सुधारकांचं कार्य केलेलं आहे, त्यांनी तरी ते घाबरले नाही। त्यांनी मोठं समाज सुधारकांचं घोर कार्य केलेलं आहे। तर आपल्याला चांगल्या सुविधा मिळत आहेत, आपल्या चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळत आहे, तर आपण का घाबरायचं आणि का प्रयत्न करायचे नाही? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। कारण पर्याय नसतो, कारण शिक्षण शिकायचं असेल तर अभ्यास केल्याशिवाय गती नाही। गतीशिवाय मार्ग नाही। कारण सगळ्यांनी माझी इच्छा आहे, आपली चांगली खूप नावाजलेली शाळा आहे, आपल्या चांगल्या प्रकारचा इथे स्टॉप आहे आणि उच्च दर्जाचं शिक्षण आपल्या शाळेमध्ये दिलं जात आहे, तर आपण का प्रयत्न करायचे? विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक हे शिकवत असतातच, पण आपल्या त्यांनी जे दिलं आहे ते घरी जाऊन करण्याचं काम तुमचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक शिक्षक हा खूप कसरत घेत आहे। अवघ्या 1.5 दिवस त्यांनी शाळा शिकवून जर एवढं मोठं नाव आपल्यासमोर केलेलं आहे आणि जगभरात त्यांचं आज नाव घेतलं जातं आणि त्यांची जन्मदिवस एवढ्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तर अशाच प्रकारे